नमो भगवते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानमूलं गुरोर्मूर्ति पूजामूलं मन्त्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोर्कृपा। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमामि सद्गुरु शान्तप्रत्यक्ष श्रीवरूपिणं शिरसायोगपीठस्थमुक्तिकामसिद्धिदं प्रातः शीर्षशुक्लभोजा द्विनेत्रद्विभुजं वरवैकरं शान्तसुतन्नपूर्वकम् कालच्या कथेमध्ये भगवान परमात्म्याचे नामचिंतन आणि भगवान परमात्म्याची दिव्य अनुभूती याचे सुंदर वर्णन श्रवण केलं। आजच्या कथेमध्ये भगवान परमात्म्याने एवढं सुंदर वर्णन केलं की या वर्णनामध्ये अनंत विभूषित परब्रह्म परमात्म स्वरूप अर्जुनावरती अनंतपटीने कृपा करणारे भगवान परमात्मा आणि पूज्य साईजींच्या मुखरंदातून निघालेले श्रीमद भागवतातले 108 श्लोक। सुंदर या श्लोकाचं वर्णन परमात्म्याच्या स्वरूपापासून भगवंताच्या अंतःकरणातून निघालेल्या आणि परब्रह्म परमात्म्याशी एकरूप झालेल्या पूज्य साईजींच्या अंतःकरणातून निघालेल्या या श्लोकाचं आपण अध्ययन करू। काल 2 श्लोक पाहिले होते आणि या 2 श्लोकाचं आपण सुंदर वर्णन केलं आणि या सुंदर वर्णनामध्ये त्याचा अर्थ पाहिला। आज पाहू। नहि किश्चित् क्षणपि जातो तिष्ठते कर्मसु कारेति ह्यावश्य कर्म सर्व प्रकृतिजे गुणः न कर्मणारम्भेषु पुरुषर्थ न च संन्यासदेव सिद्धि समाधि गच्छति। अर्जुन भगवंताच्या या उपदेशाला
अर्जुन म्हणतात की देवा तुम्ही दोन्ही प्रकारचा उपदेश देता, मग त्यातला कोणता उपदेश मी मान्य करावा? अर्जुनाला सांगितलं, अर्जुना संसारामध्ये राहो, संन्यास घेहो, अथवा तो कुठेही राहिला तरी त्याला कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून अर्जुनाला ज्यावेळेस सांगतात की अरे अर्जुना, कारण ही जी लीला आहे ती अगाध अनंत स्वरूपाची आहे. म्हणून अर्जुनाला एवढ्या सुंदर उदाहरणामध्ये सांगितलं की अरे बाबा, हे कर्म करणं हे दिव्य अनंत विभूषित परमात्म्याशी एकरूपता होण्यासाठी करावं लागतं. पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं, न कर्मणारंभ नश्य कर्म पुरुषो श्रुती न च संन्यास देवी सिद्धी समाधी गच्छति. त्याच्याही पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाला भगवान परमात्म्याने सांगितलं, लोकास्मिनाद्विधानिष्ठ पुरा प्रोक्त माया नघ ज्ञान योगेन सांख्यान कर्म योगेन योगिनम्. आता या पहिल्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं, बोले दोन प्रकारची या जगात दोन प्रकारची निष्ठा असते. कालच्या कथेवरती थोडासा आपण दृष्टिक्षेप टाकू. दोन प्रकारची निष्ठा असते आणि या दोन प्रकारच्या निष्ठेवरती भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना माझ्याकडून जी पूर्व सांगितलेली सांख्य योगाची निष्ठा व योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते. साधनांच्या परिपक्व अवस्थेत अर्थात पराकाष्ठेचे नाव निष्ठा आहे. मायेने उत्पन्न झालेल्या सर्व गुणच गुणात वावरत असतात असे समजून, तसेच मन इंद्रिय शरीर होणाऱ्या सर्व क्रियांच्या कर्तेपणाचा अभिमान सोडून सच्चिदानंद परमात्म्याशी एकरूप राहणे हा ज्ञान योग होय. आणि याला संन्यास, सांख्य योग इत्यादी नाव. आता भगवान परमात्म्याने ही सुंदर निष्ठा सांगितली आणि या सुंदर निष्ठेमध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगू लागले, बाबा दोन प्रकारची निष्ठा आहे. एक आहे साधनांच्या परिपक्वता असलेली, म्हणजे काल सांगितलं मंत्रावरची निष्ठा, सद्गुरूची निष्ठा, सद्गुरूंची सेवेमधली निष्ठा ही परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीसाठी फार उपयोगी आहे. आणि जर ही निष्ठा नसेल, कारण ही निष्ठा नसेल तर मायेने उत्पन्न झालेले सर्व गुणच गुणात वावरत असतात असे समजून मन इंद्रिय शरीर होणाऱ्या सर्व क्रियांच्या कर्तेपणाचा अभिमान सोडून, आता सर्व क्रियेचा कर्तेपणाचा अभिमान सोडायला सांगितला भगवान परमात्म्याने. मग अभिमान कसा सोडावा? तर कर्तेपणाचा अभिमान सोडणं म्हणजे, कारण प्रत्येक इंद्रियाची उत्पत्ती भगवान परमात्म्याने केली, मनाची उत्पत्ती भगवान परमात्म्याने केली, बुद्धीची उत्पत्ती भगवान परमात्म्याने केली. या इंद्रियाला चालवण्यासाठी चेतना कुणी दिली? भगवान परमात्म्याने दिली. ब्रह्माजींच्या पृष्ठभागापासून पाप उत्पन्न झालं, ब्रह्माजींच्या भुवयापासून द्वेष उत्पन्न झाला, ब्रह्माजीच्या कर्ण इंद्रियाच्या
क्रोध उत्पन्न झाला. म्हणजे भगवान परमात्म्याने सांगितलं की सृष्टीची उत्पत्ती झाली, ब्रह्माजींची उत्पत्ती झाली, आणि ब्रह्माजींची उत्पत्ती झाल्यानंतर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे ब्रह्माजीकडून उत्पत्तीत झाले. तरीही भगवान परमात्मा म्हणतात की प्रत्येक इंद्रिय आणि शरीरात होणाऱ्या सर्व क्रियाचा कर्तेपणाचा अभिमान सोडून सर्वव्यापी सच्चिदानंद घन परमात्म्याशी जो एकरूप होतो हा ज्ञान योग आहे. भगवंतांनी दोन प्रकारच्या साधना सांगितल्या, ज्ञानयोग, सांख्ययोग आणि संन्यास. ज्याला संन्यास घेता येत नाही त्यांनी ज्ञान योग करावा, त्यांनी सांख्य योग करावा. आणि सांख्य योग आणि संन्यास आणि ज्ञान योग ज्याला जमत नाही त्यांनी कर्मयोग करावा. दोन साधना सांगितल्या. या दोन्हीही अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात सर्वश्रेष्ठ आहे. मग कोणती? शरीरामध्ये क्रोध आला, समजावं हे ब्रह्माजींनी उत्पन्न केलेला क्रोध आहे. क्रोधामध्ये वाहून न जाता क्रोधाला साक्षी रूपामध्ये जर पाहिलं तर हा ज्ञान योग झाला. मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आला तर याला साक्षी भावाने पाहिलं तर हा ज्ञान योग झाला. आणि याला साक्षी स्वरूपाने पाहता पाहता सर्वव्यापी सच्चिदानंद घन परमात्म्याशी एकरूप होऊन राहणे याला ज्ञान योग झाला. मग याच्यामध्ये भोळी भाबडी भक्ती सांगितली की जो भोळी भाबडी भक्ती करतो त्याला सांगतात की भोळी बाबडी भक्तीमध्ये जो, ज्ञानेश्वर महाराजांनी एवढं सुंदर वर्णन केलं की भोळी बाबडी भक्तीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात की भोळी बाबडी भक्ती कशी करावी. देवा तुझ ऐसा निज गुरु अजी अर्ति धनी का ना करो. एत भिडे कवनाची धरू तू माय आमची. आता सद्गुरूंची प्राप्ती झाली आणि सद्गुरूंची प्राप्ती झाल्याबरोबर अर्जुनाने बघा भगवंताच्या कसे चरणावर पडले. ही अर्जुनाची सद्भक्ती आहे, अर्जुनाचा सद्भाव आहे. भगवंतानी दोन कर्म सांगितले आणि दोन कर्म सांगितल्यावर अर्जुन म्हणतात की बोले काय म्हणतात, देवा तुझ ऐसा निज गुरु. देवा तुझ्यासारखा मोठा मला गुरु कोणता नाही. म्हणजे सद्गुरूंची प्राप्ती झाली आणि सद्गुरूंच्या चरणावर कसं पडायचं हे अर्जुनाने सांगितलं. सद्गुरूंच्या चरणाची मिट्टी कशी सोडायची नाही हे अर्जुनाने सांगितलं. अर्जुन म्हणतात देवा तुझ ऐसा निज गुरु अजी अर्ति धनी का ना करो. एत भिडे कवनाची धरू तू मायामची. अर्जुन भगवान परमात्म्याला सांगतात आहो देवा तुमच्यासारखा सद्गुरू आम्हाला कुणी नाही आणि जे सद्गुरू भेटतात त्यांच्यासारखा देव कुणी नाही. जे सद्गुरू भेटतात त्यांच्यासारखा देव कुणी नाही आणि जे सद्गुरू भेटतात त्यांच्यासारखे सद्गुरू कुणी नाही. मग सद्गुरू कोण आहे? अर्जुन सुंदर शब्दामध्ये सांगतात, अजी अर्ति धनाची काय ना करू एती भीड कवनाची धरू तू माय आमची. अर्जुन भगवान परमात्म्याला सांगतात की देवा तू माय आमची आहे. हा गा कामधेनूची दुभते दैव झाले जरी आपते तरी कामनेचे का वाणी कीजे. अहो देवा तुम्ही भेटले, सद्गुरू भेटले म्हणजे कामधेनू गाय भेटली. आणि एकदा कामधेनू गाय भेटली तर नुसतं दूध खाऊन मी तृप्त का राहू? नाही, कामधेनू गायीच्या समोर बसावं आणि कोणतीही मनातली कामना पूर्ण करावी. मनामध्ये काही खाण्याची इच्छा झाली, खाण्याचे पदार्थ आले, 4 व्हीलरची पाहिजे 4 व्हीलर आले. मग देवा कामधेनू गाय भेटल्यानंतर सद्गुरू कोण आहेत? कामधेनू गाय सद्गुरूचे स्वरूप. कारण सद्गुरूंच्या समोर बसले
आणि मनामध्ये जो संकल्प केला तो संकल्प फलीभूत होतो. कारण सद्गुरू कामधेनू गाय आहेत. देव कोण आहेत? कामधेनू गायीचे स्वरूप माझा देव कृष्ण रूप. हा देव आहे ना, कामधेनूचं स्वरूप आहे. आणि कामधेनूच्या समोर गेल्यावर अर्जुन म्हणतात की देवा, मी नुसतं दूध खाऊन बसू का? नाही, मग मनातल्या सगळ्या कामना मी पूर्ण करून घेतो. मग कोणती? जरी चिंतामणी हाती चढे, तरी वांछेचे कवन साकडे, का आपुलने सुरवाडी इच्छा नवे. देवा, सद्गुरु रूपी तुमच्या रूपामध्ये मला चिंतामणी मणी मिळाला. मग चिंतामणी हातामध्ये असल्यानंतर मी का करावी चिंता? अर्जुन म्हणतात, बघा देवा, तुम्ही तर 2 योग सांगितले, एक ज्ञानयोग सांगितला, दुसरा ज्ञानयोगानंतर दुसरा सांगितला कर्मयोग सांगितला. मग मला चिंतामणी रूपी परमात्मा तुम्ही भेटले, मग मी चिंता का करावी? म्हणजे अर्जुनाने ही भगवंताच्या पुढचं ज्ञान सांगितलं. अर्जुन काय म्हणतात? एकदा परमात्म्याचं रूप, एकदा सद्गुरूंचं सानिध्य प्राप्त झालं की त्या मनुष्याने संसारामध्ये राहून राहून चिंता न करता चिंतन करावे, चिंतन सोडून द्यावं. मग देवा म्हणतात, तुम्ही कोण आहे? चिंतामणी स्वरूप माझे कृष्ण रूप, चिंतामणी स्वरूप माझे सद्गुरु रूप. का करावी मी चिंता, चिंता न करता करावी चिंतन. चिंतन न करता, चिंता न करता चिंतन करावे. भगवान परमात्म्याचे रूप काय आहे? चिंतामणी. अर्जुन अजूनही सांगतात की देवा, हे चिंतारूपी, चिंतन रूपी, चिंतामणी रूपी तुम्ही भेटले. देखी अमृत सिंधू टाकावे, मग ताहना जरी फुटावे, तरी सायासु का करावे मागील ते. देवा, सद्गुरू ज्या दिवशी भेटतात ना, त्या दिवशी सद्गुरू ज्या दिवशी भेटले, त्या दिवशी काय भेटलं? बोले, अमृताचा सिंधू मज प्राप्त होत असे. सद्गुरू ज्या दिवशी भेटतात त्या दिवशी अमृत भेटलं. भगवंत ज्या दिवशी भेटले त्या दिवशी अमृत भेटलं. आणि ज्या दिवशी भगवंत भेटले, अमृत भेटले, सद्गुरू भेटले, अमृत भेटले, मग मनुष्य जन्म मरणाची चिंता करीत राहतो. व्यर्थ आहे. जन्म मरणाची चिंता करणं व्यर्थ आहे. मग ज्या दिवशी सद्गुरू आणि परमात्मा भेटले, मग तुम्ही म्हणाल की देवा, आम्हाला तर भगवंत अजून भेटलेच नाहीत. मग मूर्तीच्या रूपामध्ये भगवंतांनी दर्शन दिलं, सद्गुरूच्या रूपामध्ये भगवंतांनी दर्शन दिलं, मंत्राच्या रूपामध्ये भगवंत दर्शन दिलं, आणि या गीतेच्या रूपामध्ये, भागवताच्या रूपामध्ये परमात्म्याने साकार निराकार स्वरूपाचं दर्शन दिलं. मग हे एकदा भेटले 4 देवता, काही शिल्लक नाही राहिलं. मग हे 4 देवता भेटल्याबरोबर काय? अमृताची खान मिळे, त्यासी काय चिंता मरणाची. अमृताची खान मिळाली, कारण देव म्हणजे साक्षात अमृत आहे. भागवत आणि गीता म्हणजे साक्षात अमृत आहे. हे बाहेरचं अमृत मुखाने प्यावं लागतं, पण हे अमृत कर्ण इंद्रियाने श्रवण करता करता कर्ण इंद्रियाने प्यावं लागतं. आणि कर्ण इंद्रियाने हे अमृत पिलं, आमर होतो तो. कसा अमर होतो? ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करोनी. ब्रह्मज्ञान प्राप्त करून तो अमर होतो. तो शरीराने बाह्य जन्मेल, मरेल, पण आत्मज्ञानाने, ब्रह्मज्ञानाने तो अमर होतो. आणि तो एकदा का अमर झाला, भगवंत म्हणतात की काही शिल्लक नाही राहत. आणि परमात्म्याशी एकरूप होणं. कोणत्या? सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्ती आदि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. गीतेमध्ये सांगितलं की कर्म योगापेक्षाही ज्ञानयोग सांगितला. ज्ञानयोगामध्ये काय सांगितलं? की भगवंत भेटले की चिंता सोडून द्यावी, कारण भगवंत चिंतामणी आहेत. भगवंत कामधेनू गाय आहेत. सद्गुरू कामधेनू गाय आहेत. सद्गुरू चिंतामणी आहे. सद्गुरू कोण आहेत? अमृताची खान माझे सद्गुरू रूप,
अमृत प्याती प्याती मज होती अमर गती. हे अमर रूप प्राप्त होतं सद्गुरूंना एकदा भेटले की. आणि सद्गुरूच्या या अमृताचे कण कोणते आहेत? सतसंग रूपी अमृत हे जो पिती तो होती अमर. सत्संग रूपी अमृत हे भगवंताच्या मुखातून पडलेलं गीतारूपी अमृत अर्जुनाने प्राप्त केलं. सद्गुरूच्या मुखातून पडलेलं हे अमृत अर्जुनाने प्राप्त केलं आणि अर्जुनाने हे ज्ञान योग साध्य केलं पहिल्या तिसऱ्या अध्यायामध्ये. कारण भगवंताची प्राप्ती कधी होते? भगवंताची प्राप्ती जोपर्यंत भगवंत होत नाही ना तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही. ज्या क्षणाला भगवंत होऊन भगवंताचं ध्यान करतो ते उत्तम ध्यान आहे. भगवंताचं मंत्र जप भगवंत स्वरूप होऊन मंत्र जप करतो उत्तम ध्यान आहे. म्हणजे मज सद्गुरूसी ध्यान करावे. नाही, सद्गुरू स्वरूप पहिल्यांदा झाल्याशिवाय सद्गुरूंचं ध्यान होऊ शकत नाही. कारण सद्गुरूंचं ध्यान करण्यासाठी सद्गुरू स्वरूप बनावं लागतं. आणि ज्या क्षणाला सद्गुरूंचं स्वरूप बनलं जातं त्या क्षणाला सद्गुरूंचं ध्यान उत्तमरित्या होते. हा आहे कर्मयोग, हा आहे ज्ञानयोग. म्हणजे ज्ञानयोग म्हणजे काय की परमात्म्याशी एकरूप होणं याला ज्ञान योग म्हटलं जातं. परमात्म्याशी एकरूप होणं याला ज्ञान योग म्हटलं जातं. भगवंताशी एकरूप होणं याला ज्ञान योग म्हटलं जातं. आणि याच्याही पुढे सांगितलं जे पण शरीराने कर्म होतं जे पण अनायासी होतं ते भगवंताच्या इच्छेने होतं, भगवंताच्या कृपेने होतं. आता हा पहिला योग ज्यावेळेस अर्जुनाला भगवान परमात्म्याने सांगितला आणि या योगामध्ये दुसरा योग सांगितला कोणता? लोकास्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानं कर्मयोगेन योगिना. कर्मयोग सांगितलं भगवान परमात्म्याने. आता कर्मयोगामध्ये सुंदर भगवान परमात्मा म्हणतात की कर्मयोग कसा करावा आणि कर्मयोग करताना कसा करावा. एक कर्मयोगी जाण जेथे साधक जन निपुण होऊनी निर्वाण पावती वेळ. निपुण काही शिल्लक राहत नाही. कर्मयोग पण तेवढा सामान्य नाही सांगितला भगवंतानी. कर्मयोग असा आहे की या कर्मयोग करता करता ज्यावेळेस मनुष्य एक कर्मयोग हो जाण, एक कर्मयोग हो जाण साधक जन निपुण होऊनी निर्वाण पावती वेळी. ज्ञानेश्वर महाराज सुंदर आपल्या ओळीतून सांगतात कर्मयोग कसा आहे की एकदा का कर्मयोग साधला की तो साधक कसा होतो परी एकवटिती निधानी, एकदम एक वेळेस. आणि साधक जन निपुण होऊनी निर्वाण पावती वेळ. निर्वाण स्थिती प्राप्त होते. मग कोणता कर्मयोग सांगितला? घरामध्ये आपण जे पण कर्म करतो तो प्रत्येक कर्म भगवंताच्या नात्याने केला तर त्याला कर्मयोग म्हटलं जातं. आणि भगवंताच्या नात्याने जो कर्म करतो भगवंताच्या प्राप्तीसाठी कर्म करतो म्हणजे सद्गुरूच्या आश्रमामध्ये झाडू मारणं हाही एक भगवंत प्राप्तीचा कर्म झाला. सद्गुरूंच्या आश्रमामध्ये स्वयंपाक बनवणं हाही कर्मयोग झाला. मग या कर्मयोग संसारामध्ये कसा करावा हा तर संन्यासीसाठी कर्मयोग सांगितला की सद्गुरूंच्या आश्रमामध्ये राहून निष्काम सेवा करणं हा कर्मयोग सांगितला. पण संसारामध्ये अर्जुनाला सांगितला फळाची आसक्तीचा त्याग करून भगवंताच्या आज्ञेप्रमाणे केवळ भगवंतासाठीच समत्व बुद्धीने कर्म करीत राहणे म्हणजे हे निष्काम कर्मयोग आहे. याला समत्व योग, बुद्धी योग, कर्मयोग, तदकर्म, मदकर्म, मतकर्म इत्यादी नाव आहे. जी अवस्था प्राप्त झाली असता पुरुषाचे कर्म अकर्म बनते म्हणजे ते फल उत्पन्न करू शकत नाही. त्या अवस्थेला निष्कर्म म्हटलं जातं. मग निष्कर्म कोणतं की ते एकदा अवस्था प्राप्त झाली की त्याने कितीही 1,00,000 रुपये दान केले तर अभिमान येणार नाही.
अन्नदान केलं अभिमान येणार नाही. कोणतंही कर्म केल्याबरोबर तो विसरून जातो. सत्कर्म केलं विसरून गेला, काही हातून पावलं विसरून गेला, पुण्यकर्म केलं विसरून गेला, त्याच्या आठवणीत नाही राहत. हा कर्मयोग ह्याची लक्षणं सांगितली. कर्मयोग कोणतं? की कर्मयोग करता करता तो भगवंताशी एवढा एकरूप झालेला असतो की कर्मयोग कसं करावं सांगितलं. समत्व बुद्धी. मग समत्व बुद्धीमध्ये कर्मयोग, तदकर्म, मदकर्म, सत्कर्म ही कर्माची नावं सांगितले. मग कर्म कोणतं? भगवंतामध्ये समत्व योग ठेवून जो कर्म करतो, जो भगवंताशी समत्व योग ठेवून कर्म करतो, तोच कर्मयोग सर्वश्रेष्ठ सांगितला. मग कर्म करताना आता संसारामध्ये कर्म करता करता समत्व, कोणत्याही कर्मामध्ये राग द्वेष नाही, कोणत्याही कर्मामध्ये लोभ नाही, कोणत्याही कर्मामध्ये मोह नाही, आणि कोणतंही कर्म अपेक्षेने न करावं. आणि अपेक्षेने न कर्म करणं म्हणजे हे निष्काम योग सांगितलं. पूज्य बापूजींची एवढी कृपा आहे की आश्रमाची स्थापना केली. तसं तर ब्रह्मनिष्ठ महापुरुषांना काही आवश्यकता नसते. ब्रह्मनिष्ठ महापुरुष आश्रमाची स्थापना करतात आणि आश्रमाच्या निगडीत जी सेवा चालतात ते निष्काम कर्मयोगामध्ये साधकाच्या साधनेमध्ये उन्नती व्हावी याच्यासाठी सेवा चालतात. सेवा काही चालवण्याचा उद्देश नाही, त्याच्यातून काही धनप्राप्ती करण्याचा उद्देश नाही. हे ज्ञानी महापुरुषांचे लक्षण आहे. ज्ञानी महापुरुषांची लक्षणं कोणती सांगितली? की ज्यांनी कोणतंही कर्म करून तो निष्कर्म अवस्थेमध्ये आहे, ते ज्ञानी महापुरुष आहे. ज्यांनी दान केलं, काही मनामध्ये अभिमान नाही, अहंकार नाही. ज्यांनी कोणतंही कर्म केलं, काही अभिमान नाही. जगताच्या कल्याणासाठी कितीही कर्म केलं, अभिमान नाही. लाखो नाही करोडो लोकांना मंत्र दीक्षा दिली, अभिमान नाही. आणि एवढं करून पण दुःख प्राप्त झालं तरीही ग्लानी नाही. म्हणजे ग्लानी आणि अभिमानासहित सोडून जे ज्ञानी महापुरुष असतात त्या आजच्या युगामध्ये धर्तीवर अशा महापुरुषांचं दर्शन होणं हे सगळ्यात मोठी महाभाग्यशाली गोष्ट आहे. आणि तुमचं आणि आमचं जीवन या हयात महापुरुषांच्या सानिध्यामध्ये आहे. यांच्या वाणीचा लाभ होतो, दर्शनाचा लाभ होतो. म्हणून भगवान परमात्मा ज्ञानीची ज्यावेळेस महत्ता सांगतात त्यावेळेस पूज्यश्रींची स्मरण होते. ज्ञानी महापुरुष कोणते? समत्व योगम लाभम कर्म न कर्मती कर्म निष्कर्म करीती. कोणता? समत्व योगामध्ये ज्यावेळेस ज्ञानी महापुरुष स्थित होतात. मग भगवंतांनी एवढ्या ज्ञानी महापुरुषांचं वर्णन 3ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला का सांगितलं? कारण याच्यासाठी सांगितलं की अर्जुनानेही या समत्व योगामध्ये स्थित व्हावं. आता जसं पहिलीला गेले तर त्याला 1, 2, 3चं ज्ञान नसतं. मग गुरुजी शिकवतात 1 रे 1, 2 रे 2, 3 रे 3, 4 रे 4. का शिकवतात? कारण त्याला ते ज्ञान होण्यासाठी. आता त्याला ज्ञान नाही. समत्व योगाचं ज्ञान अर्जुनाला नाही, संन्यास योगाचं ज्ञान अर्जुनाला नाही, ज्ञान योगाचं ज्ञान अर्जुनाला नाही. पण ज्ञान योग काय असतो तो सांगितला. म्हणजे भगवंताशी समत्व रूपाने राहणं, भगवंताच्या अनुभूती करणं. आता अनुभूती सामान्य नाही की भगवंताचं अस्तित्व मनामध्ये राहणं, भगवंताचं अस्तित्व कणाकणामध्ये राहणं, भगवंताचं अस्तित्व मंत्रामध्ये राहणं, भगवंताचं अस्तित्व शब्दामध्ये राहणं. याला भगवंतानी ज्ञानयोग सांगितलं. आणि या ज्ञानयोगाबरोबर कर्मयोगामध्ये कोणतीही इच्छा न ठेवणं हा कर्मयोग सांगितलं. कोणत्याही फळाची अपेक्षा नाही. पुढचा श्लोक आपण अभ्यासासाठी घेऊ. न कश्चिते नहि कश्चित् क्षणामि जातो तिष्ठे कर्म कृतं कार्येति ह्यावशि कर्म सर्व प्रकृतिजे गुणः. अर्जुना, हा मनुष्य जन्म घेतला. निसंशयपणे कुणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा काम न करता राहत नाही. कारण सर्व कर्म मनुष्यापासून प्रकृतीपासून उत्पन्न झाले. गुणामुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडले जातात. अर्जुना, कोणताही मनुष्य जन्माला यावं त्याला कर्म करावं लागतं. मुंगी जन्माला आली तर साखर शोधावी लागते, मुंगळा जन्माला आला तर गुळ शोधावं लागतं.
गाय जन्माला आले तर चारा खावं लागतं, दूध द्यावं लागतं, वासराला जन्म द्यावं लागतं, वासराला चाटावं लागतं. याप्रमाणे कोणताही जीव ज्यावेळेस धर्तीवर येतो त्याला कर्म हे बांधून दिलेलं आहे आणि कर्म केल्याशिवाय त्याला गत्यंतर नाही. मग आता कर्म तर करावं लागतं आहे, मग आता कर्म कसं करायचं पहा. आता एखादा गावातला मनुष्य आहे, गावातला शिपाई आहे आणि गावातला शिपाई सगळ्या गावाची साफसफाई करतो. मग साफसफाई करताना त्याचा उद्देश असतो की नाही, मला ग्रामपंचायतीमध्ये पगार देते, नगर परिषद पगार देते, गव्हर्नमेंट पगार देते, म्हणून मला साफसफाई करावी लागते. मग साफसफाई करायला जातो, तो गावामध्ये फिरतो आणि फिरण्यासाठी किंवा एखाद्या गावामध्ये रक्षक गार्ड असतात आणि तो रक्षक गार्ड रात्रपाळीने फिरतो, सगळ्यांच्या रक्षणासाठी फिरतो. पण राजाचा मुलगा असतो तो फिरायला जातो आणि फिरायला जाताना कसा फिरायला जातो, एकदम राजशाही थाटामध्ये. आणि जो फिरायला जातो तो कसा असतो, त्याच्या मनावरती बर्डन नसतं, त्याच्या मनावरती टेन्शन नसतं, त्याच्या मनावरती कोणताही भार नसतो. तो निभार अवस्थेमध्ये फिरायला जातो, निसंशय अवस्थेमध्ये फिरायला जातो, निबर्डन अवस्थेमध्ये फिरायला जातो. आणि तोच गार्ड, तोच शिपाई जातो तर त्याच्या मनावरती भार असतो की नाही, मला पगार आहे, मला हे कर्म करावं लागतं, म्हणून तो कर्म करताना भार घेऊन कर्म करतो. पण भगवंत सांगतात, जसा राजाचा मुलगा फिरायला जातो त्याप्रमाणे जर शिपाईने ठरवलं, नाही मी राजाच्या मुलासारखं फिरायला आलो, तर त्याच्या मनावरती बर्डन राहील का? नाही. मग राजाच्या मुलासारखं फिरायलाही आला, राजासारखं गुणही प्राप्त झाले आणि राजासारखं सुखही प्राप्त झालं आणि पगारही प्राप्त झाले. मग भगवंत म्हणतात, कोणतंही कर्म करताना जर निष्कर्म अवस्थेमध्ये केलं, त्या फळाची अपेक्षा मनावर भार ठेवून नाही केला, तर जसं रोटी बनवू लागले, रोटी बनवता बनवता मनामध्ये विचार केला, नाही नाही साक्षात माझे भगवान परमात्मा हा प्रसाद ग्रहण करणार आहेत, तर ते रोटी बनवणारे निष्काम कर्मयोग सांगितला. आणि हे कर्म करण्याचा भार न ठेवता, सेवा करताना कधी भार नसावा की नाही मला एकट्यालाच सेवा करावी लागते, मला हे करावं लागतं ना. बस सेवा करता करता निष्काम सेवेमध्ये, निष्काम भावामध्ये जो एकरूप होतो तो भाग्यशाली. कोणता? कर्म इंद्रियो साम्यच असते मनास स्मरणम इंद्रियार्थवनमुडात्ममित्याचारस उच्यते. कर्म इंद्रियो साम्य असते. काय सांगितलं भगवान परमात्म्याने? जो मूर्ख मनुष्य सगळ्या इंद्रियावरती बळेच वरवर अवरून मनाने त्या इंद्रियाच्या विषयाचे चिंतन करीत राहतो, तो मिथ्याचारी आणि दांभिक म्हटला जातो. वरून इंद्रिय आवरतो आणि आतून त्या विषयाचं चिंतन करतो. आता डोळ्याला वाटलं इकडं पाहावं, तिकडं पाहावं वाटलं, पण वरून डोळे आवडतो पण मनातून त्याचं चिंतन होतं. जिभेला वाटलं नाही नाही मी तर गुलाबजामुन बिलकुल नाही खाणार, मग गुलाबजामुन न खाण्याचं पथ्य स्वीकार करतो, परंतु मनामध्ये गुलाबजामुनचं चिंतन करतो. त्या इंद्रियाला वरवर आवरतो आणि त्या इंद्रियांच्या विषयाचं चिंतन करत असतो, तो मिथ्याचारी आणि दांभिक आहे. म्हणून म्हणतात की मिथ्याचारी आणि दांभिकाची ज्यावेळेस व्याख्या भगवंतांनी सांगितली, स्वतःचं परीक्षण स्वतः करावं. आपल्याला कोणत्या इंद्रियामध्ये कोणत्या विषयाचं चिंतन आहे का? कारण इंद्रियाला फिल्मी गाणी ऐकण्याची इच्छा होत असेल आणि नाही नाही मी तर साधक आहे, मी कसं श्रवण करू, आणि श्रवण नाही करत पण फिल्मी गाण्याचं चिंतन करत असेल, तर भगवान परमात्मा म्हणतात तो ढोंगी आहे, मिथ्याचारी आहे, दांभिक आहे. बोले तो भक्त होऊ शकत नाही. अर्जुना, या इंद्रियाला वरवरती जबरदस्तीने आवरून ठेवून त्या इंद्रियाच्या द्वारे विषयाचं चिंतन करणं हे पाप आहे म्हणले. हे दांभिकपणा आहे, हा मिथ्याचारीपणा आहे. मग हे अर्जुना ही गोष्ट न करा. पुढच्या श्लोकामध्ये सांगितलं, या चात्विनेन्द्रिया मनसा नियर्भिते अर्जुन कर्मेंद्र कर्मयोग सुत विशेषते. हे अर्जुना, जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियाच्या द्वारे कर्मयोगाचे आचरण करतो, तो श्रेष्ठ.
आता डोळ्यांनी पाहिलं आणि डोळ्यांनी पाहिलं, मग डोळ्यांनी पाहिलं तर त्याच्यामध्ये आसक्त बोले आता कुठेतरी निघाला आणि फिल्मी गाण्याची ट्विन त्याच्या कानावरती आली, पण त्या गाण्यामध्ये आसक्त न होता भगवंताचा भाव ठेवला, सद्गुरूंचा भाव ठेवला, बोले तो श्रेष्ठ आहे. गुलाबजामुन खाल्ले तर गुलाबजामुन खाण्यामध्ये आसक्त नाही राहिला, परत गुलाबजामुन खाण्याची इच्छा नाही झाला, तर अर्जुना तो सर्वश्रेष्ठ आहे. कोणता? की सगळ्या इंद्रियाद्वारे अनासक्त राहून कर्म करत असे. गुलाबजामुन खाल्ले, पण गुलाबजामुन कसे खाल्ले? आसक्ती रहित होऊन श्रवण करीती, आसक्ती रहित होऊन ग्रहण करीती, तो सर्वश्रेष्ठ योगी. तो सर्वश्रेष्ठ योगी समजावा. कोणता? की इंद्रियाद्वारे कर्म करावं, पण त्या कर्मामध्ये आसक्त न होता कर्मयोगाचं जो आचरण करतो ते श्रेष्ठ आचरण. जर एखादा झाडू मारायला गेला आणि फोटो काढले, पेपरला दिले, तर हे कर्म भगवंतानी सांगितलं हे कर्म नाही, कारण फोटो काढावी ही आसक्ती आहे, जगामध्ये प्रसिद्ध व्हावी ही आसक्ती आहे. कुणी पाहो न पाहो, परंतु इंद्रियामध्ये आसक्त न होता जो कर्म करतो त्याला कर्मयोग म्हटलं अर्जुना. म्हणून अर्जुन भगवंताला सांगतात की काय भगवंता, हा कर्मयोग श्रेष्ठ आहे. म्हणून कर्म कोणता? नियत कुरु कर्म त्वं कर्म जासि कर्मणं शरीरयात्रापि चितेन प्रसिद्धे कर्मणं. तीच गोष्ट आली भगवान परमात्म्याने, जो प्रसिद्धीसाठी कर्म करतो. आता मी कथा करू लागलो आणि प्रसिद्धी व्हावी अशी माझ्या मनामध्ये इच्छा असेल तर ते कर्मयोग नाही झाला, ते पाप कर्म झालं. आणि जर मी कथा करता करता मला दक्षिणाची प्राप्ती व्हावी, मला काही अनेक धन धान्याची प्राप्ती व्हावी, हे कर्म जर माझ्या मनामध्ये असेल तर ते कर्मयोग नाही झाला. आणि कशाचीच मनामध्ये इच्छा न ठेवता जो कर्म करतो त्याला कर्मयोग म्हटलं जातं. नियतं कुरु कर्म त्वं कर्म जासि कर्मणः शरीरात्रपचेचे प्रसिद्धे कर्मणं. शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर, कारण कर्म करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे, आणि कर्म न करण्याने तुझे शरीर व्यवहारी चालणार नाही. म्हणून भगवंतांनी आता इथं सांगितलं, आता फार मोठं गूढ रहस्य सांगितलं. कोणतं कर्म करायला सांगितलं? नियतो कुरु कर्म त्वं कर्म ज्वासी या कर्म, म्हणजे शास्त्राने जे कर्म ठरवून दिलेलं आहे ते कर्म कर. आता शास्त्राने कोणती कर्म ठरवून दिली? कुणाची हिंसा न करणं, पापकर्म न करणं, फक्त पुण्यकर्म करणं, सद्गुरूंची सेवा करणं, नामचिंतन करणं, ध्यान करणं, तीर्थयात्रा करणं, कथा श्रवण करणं, अथवा कोणतंही घरामध्ये कर्म करतो, जे कर्म केल्यानंतर अंतःकरणामध्ये आनंदाची प्राप्ती होते असेल, अंतःकरणामध्ये शांतीची प्राप्ती होत असेल, तर ते कर्म करण्यासाठी अर्जुनाला म्हणतात तुला परमिशन आहे. मग आता अर्जुन द्विधा मनस्थितीमध्ये गेलते, कारण अर्जुन म्हणत होते की देवा, माझ्यासमोर माझे गुरु आहेत, माझ्यासमोर माझे चुलते आहेत, माझ्यासमोर माझे मामा आहेत, माझ्यासमोर माझे चुलत भाऊ आहेत. म्हणजे हा अर्जुनाच्या मनातला विषाद होता. मग हे कर्म कसं करावं अर्जुन चिंतित पडले. परंतु भगवंत सांगतात की कर्म करताना त्याच्यामध्ये विषाद नाही, त्याच्यामध्ये मोह नाही, आणि काही प्राप्त करण्याची इच्छा नाही. म्हणजे कोणता? निष्कर्म झाले. मग अर्जुनाला सांगितलं की मी युद्ध करून राज्याची प्राप्ती करेन, हे पाप कर्म झालं. म्हणजे दुसऱ्याची हत्या करून काही प्राप्त करेन याला म्हटलं तर हे पाप कर्म झालं. आणि काहीच इच्छा नाही, सद्गुरूंच्या आश्रमामध्ये झाडू लावणं काहीच इच्छा नाही, हा झाला निष्कर्म योग. आणि हा निष्कर्म योग केला तर तो सर्वश्रेष्ठ योगी म्हटलं जातं. आणि शास्त्रविहित कर्तव्य कर्म जर केलं तर ते पाप आहे, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं श्रेष्ठ आहे. और तसेच कर्म न करण्याने शरीर आणि व्यवहार ही भगवंत म्हणतात की चालणार नाही, अर्जुनाला सांगितलं. आणि अर्जुनाला कर्मयोग सांगतात ये स्मान्यं मित्रव्यं
स्वाधीन तृप्तिश्चे मानव आत्मनेव च संतुष्टचे कार्य न विद्यते. पुढचं सांगितलं तिसऱ्या अध्यायातली 17वी ओवी आहे. परंतु जो मनुष्य आत्म्यातच रमणारा आहे, आत्म्यातच तृप्त आहे, आत्म्यातच संतुष्ट असतो, त्याला कोणतेच कर्तव्य उरत नाही. मग त्याला कोणतं बंधन नाही की याने हे कर्म करायला पाहिजे, त्याने ते कर्म करायला पाहिजे, नाही. मग कोणता, याच्याही पुढचे सांगितलं. मग शास्त्राने दिशा दिलेली कर्म सांगितली आणि त्याच्याही पुढे भगवंतानी जाऊन सांगितलं यस्वाह स्वादिष्टे मानवः आत्मनैव च संतुष्ट कार्येन विद्यते. अरे अर्जुना, तुला सांख्ययोग नाही जमला, करू नको. ज्ञानयोग नाही जमला, करू नको. कर्मयोग नाही जमला, करू नको. मग काय कर? परंतु जो मनुष्य आत्म्यात रमून जातो, आत्म्यातच तृप्त राहतो, आत्म्यातच संतुष्ट असतो, त्याला कोणतंच कर्तव्य नाही. त्यांनी काही कर्तव्य करण्याची गरज नाही, कोणतं कर्म करण्याची गरज नाही. मग जो आत्म्यामध्ये रममान होतो, मग तुम्ही म्हणाल जप करण्याची गरज नाही, कारण काही गरजच नाही ना. कारण त्या स्थितीमध्ये तो गेला, कारण तो आत्म्यामध्ये तृप्त झाला. मग आत्मा म्हणजे कोण आहे? बोले त्याला तीर्थयात्रा करण्याची काही गरज नाही. बोले त्याला भगवंताचं दर्शन करण्याची काही गरज नाही. त्याला कथा श्रवण करण्याची, बोले हा, कथा श्रवण म्हणजे काय की आत्मरूपम कथा रूपम एक रूपम. आता आत्म्यामध्ये रमणारा, आत्म्यामध्ये तृप्त राहणारा, आत्म्यामध्ये संतुष्ट राहणारा, त्याला कोणतंच कर्तव्य उरत नाही. भगवंताने सांगितलं कर्तव्य का उरत नाही? कारण आत्मा हाच मंत्र रूप आहे, आत्मा हाच सद्गुरूचं स्वरूप आहे, आत्मा हाच कथारूप आहे. मग आत्म्याचेच हे रूप आहेत आणि तो मग आत्म्याचंच रमण झाला तर तोच सद्गुरूंचं स्वरूप झाला. देव पाहता देवची होऊन गेलो. कारण तो साक्षात आत्म्यामध्ये रमण करणारा, आत्म्यामध्ये संतुष्ट राहणारा, त्याला कोणतंच कर्तव्य उरत नाही. मग अर्जुना, तू या युद्धामध्ये अनेक लोक मारली तरी तुला पाप लागणार नाही, कारण कर्तव्य नाही. आणि अर्जुना, या युद्धामध्ये लोकांचा संहार करून हे राज्य पूर्ण दान जरी दिलं तरी तुला पुण्य लागणार नाही, कारण तो आत्म्यामध्ये रमणारा हो, आत्म्यामध्ये संतुष्ट राहणारा हो, त्यावेळेस त्याला तुला कोणतंच कर्तव्य उरणार नाही. मग चुलत भावाची हत्या केली तरी पाप नाही, कारण तो कर्तव्य शास्त्राने विहित कर्म करणार आहे आणि आत्म्यामध्ये राहून कर्म करणार आहे. आणि जो आत्म्यामध्ये राहून कर्म करतो तो कर्म कसा असतो? सूर्यासारखा असतो. सूर्य उगवतो, अनेक जीवांना जीव पोषित होतात, पण सूर्याला कधी अभिमान नाही आला की नाही माझ्यामुळे एवढे जीव पोषित होतात. सूर्याला कधी अभिमान नाही आला. चंद्र उगवतो, चंद्राची शीतलता अनेक जीवांना शीतलता देते, पण चंद्राला कधी अभिमान नाही आला की माझ्या या शीतलतेमुळे अनेक जीव पोषित झाले. सद्गुरूंनी नाही लाखो करोडो सेकंद सत्संगरूपी अमृत दिला, पण त्यांना अभिमान नाही कधी झाला की माझ्या सत्संगाने अनेक जीवांना ब्रह्मज्ञान आत्मसाक्षात्कार झाला. नाही, अनेक जीवांना साक्षात्कार झाला तरी पुण्य कर्माचं फल नाही, आणि अनेक जीव जरी पतित झाले तरी पुण्य कर्माचं फल नाही. म्हणून सद्गुरू रूपी चिंता रूपी भेटले काही राहत नाही. म्हणून अर्जुनाने ज्यावेळेस सांगितलं की आत्म्यातच संतुष्ट असतो, त्याला कोणतं कर्तव्य उरत नाही. पुढच्या श्लोकामध्ये भगवान परमात्मा सांगतात, कारण आपल्याला हे 108 श्लोक आहेत ना, 7 दिवसामध्ये संपवायचे आहेत आणि 7 दिवसामध्ये हे पहिल्यांदा आपण कथा करतो आहे. पण याच्याही पुढे जाऊन आपण या श्लोकावरती परत एक विस्तारपूर्वक असून कथा ठेवणार आहे आणि ती कथा साधारणतः लगभग 40 दिवस चालेल. 40 दिवसामध्ये सुद्धा पूर्ण होणं शक्य नाही, तरी पण मी प्रत्येक श्लोक घेण्याचा प्रयत्न करतो. तस्माद सक्तः सततं कार्यकर्म समाचर आसक्तो यांच कर्म परमार्थे पुरुषः. म्हणून सांगितलं अर्जुना, कोणतं कर्म कर, म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करीत राहा. कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो.
मग आता कोणतं कर्म सांगितलं? संसारामध्ये कोणतंही कर्म करा आणि कोणतंही कर्म करताना अनासक्त राहून जो कर्म करतो तो सर्वश्रेष्ठ सांगितलं. कारण कोणतंही कर्म करता करता जो अनासक्त राहून कर्म करतो तो निष्काम सगळं सांगितलं. त्याला परत नाही काही शिल्लक नाही राहिलं, कारण तो निष्कर्म अवस्थेमध्ये झाला आणि निष्काम अवस्थेमध्ये प्राप्त झाला की त्याच्यासाठी कोणतंही कर्म शिल्लक नाही राहिलं. मग कोणतं कर्म? एकच राहिलं. म्हणजे कोणतं? तस्माद सक्तम सततम कार्य कर्म समाचर अक्षुत यांच कर्म प्राप्नोति पुरुषः. म्हणून तो नेहमी आसक्त न होता, कोणत्याही कार्यामध्ये आसक्त न होता, कोणतंही कार्य केलं तर त्याच्यामध्ये अभिमान न वाटणं हा अनासक्त कर्मयोग आहे. मग कोणतंही कर्तव्य कर्म नीट करीत राहा. नीट भगवंतांनी काय सांगितलं? नीट, सरळ. सरळ म्हणजे काय? की कोणत्याही कर्मामध्ये आसक्त न होता जो कर्म करतो तो मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो. मग काही कर्म करा, ते कर्म झाल्यानंतर एक साधी सोपी कला माझ्याकडे जे आहे ते सांगतो. साधी सोपी कला कोणती? कर्म केलं ना विसरून जायचं, की आपण जे कर्म केलं विसरून गेलो. आणि जे कर्म केलेलं आहे ते विसरून गेलो म्हणजे त्याच्यामध्ये आसक्तीही नाही ना अनासक्तीही नाही, काहीच नाही. कर्म केलेलं विसरून गेलं आणि ते कर्म स्मरणामध्ये येणं हे आसक्ती आहे आणि कर्म विसरून जाणं हे अनासक्ती आहे. मग कर्म केलं विसरून गेले, सेवा केली विसरून गेले, दान केलं विसरून गेले, जप केलं विसरून गेले, कथा केली विसरून गेले, कथा श्रवण केली विसरून गेले, काही चांगला चविष्ट पदार्थ खाला त्याची चव विसरून गेली, धन प्राप्ती झाली विसरून गेले, सुवर्ण प्राप्ती झाली विसरून गेली. संसारामध्ये कोणतंही कर्म प्राप्त झालं त्या कर्माला विसरून जाणं हे सर्वश्रेष्ठ आहे. न कर्मणैव संसिदास्ति जानकदे लोकसंग्रय संपश्ये. अर्जुनाला सांगितलं, रे अर्जुना, जनकादी ज्ञानी लोक ही आसक्तीरहित कर्मानेच परमसिद्धीस प्राप्त झाले. म्हणून तसेच कर्म लोक संग्रहाकडे दृष्टी देऊन देखील तो कर्म करणेच योग्य आहे. आता किती सुंदर उत्तर दिलं की राजा जनक होते. जनकाचं उदाहरण दिलं की जनक राजा होते आणि जनक स्वतः राजा होते. राजा होऊन राजासारखं कर्म करायचे पण कधी आसक्त नव्हते. आणि अष्टावक्र मुनी ज्यावेळेस जनकाकडे ज्ञान घेण्यासाठी आले त्यावेळेस अष्टावक्र मुनींना 7 दिवस दरवाजामध्ये बसवलं आणि त्यांची परीक्षा घेतली जनकाने. की जनकाने परीक्षा घेतली, जेवायला कधी दिलं नाही. तर जेवायला नाही दिलं तर अष्टावक्रीच्या मनामध्ये कधीही भुकेचा भाव चेहऱ्यावरती दिसला नाही. अपमान केला, बोले जय, बोले ये तो अष्टावक्र आहे, ते तर 8 ठिकाणी वाकलेला आहे, तू इथून निघून जा. अपमान केला तरीही अपमान झाला तरीही द्वार सोडलं नाही. कारण का? अष्टावक्री म्हणतात की इथे जनकासारखी विधेयी अवस्थेतले महापुरुष भेटले तर याच्यासारखं कल्याण दुसरीकडे कुठे असेल. म्हणून अष्टावक्र मुनीची 7 दिवस जनकाने परीक्षा घेतली आणि 7 दिवसानंतर राजा जनक अष्टावक्र मुनींना भेटले आणि अष्टावक्र मुनींना राजा जनकाने ब्रह्मज्ञान दिलं. आणि ब्रह्मज्ञान देताना कोणतं ज्ञान दिलं? जे अर्जुनाला भगवंतानी दिलं तोच श्लोक सांगितला. कोणता? न कर्मण आसक्त न ह्याम्रेवच. कोणत्याच कर्माची आसक्ती न ठेवता जप केलं आणि जप केला, 10 माळा केल्या विसरून गेले, भगवंताचं चिंतन केलं विसरून गेले, ध्यान केलं विसरून गेले, सेवा केली विसरून गेले. म्हणजे सगळं काही विसरून जाणं हे उत्तम कर्म आहे. आणि ज्या क्षणाला सगळं काही करूनही विसरून जातो तो उत्तम कर्म करता करता बोले तो सर्वश्रेष्ठ कर्म करणारा होतो. आणि तो सर्वश्रेष्ठ कर्म करणारा तो मनुष्य एवढा महान होतो, एवढा महान होतो की त्याच्यापेक्षाही महान कुणी राहत नाही. म्हणून अर्जुनाला सांगतात की बोले अर्जुना, असं कर्म कर, असं कर्म कर की कर्म करता करता अनासक्त राहून जो कर्म करतो तो उत्तम कर्म करणारा आहे. आणि या उत्तम कर्म करणाऱ्या जनकाचं सुंदर लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील कर्म करणेच योग्य आहे.
म्हणजे जनक राज्य कारभार सांभाळत होते, राज्यामध्ये राज्यकोष सांभाळत होते, तरीही कर्म करता करता त्याच्यामध्ये तृप्त राहत होते. सुंदर आजचा कर्मयोग आहे. सर्वांच्या महापुण्यशाली महाभाग्यशाली श्रोत्यांच्या चरणी हा कर्मयोग सर्वांच्या चरणी अर्पण आहे.